मंडळी तुम्ही म्हणत आहात की डीबीटी पोर्टल सुरू नाही आहे. पहा मी तुम्हाला उघडून दाखवतो. पहा SAS डीबीटी पोर्टल SAS MahaIT.org बेनिफिशियरी स्टेटस हे चेक करायचं आहे तुम्हाला. आणि सर्च काय केलं मी, संजय गांधी निराधार योजना डीबीटी स्टेटस असं सर्च केलं मी, तेव्हा असा ऑप्शन आला. आता ह्या ऑप्शनवर मी तुम्हाला क्लिक करतो. ओके, क्लिक केला. पहा ओपन झाला की घेतला. पुष्कळ लोक मला मेसेज करत आहेत की संजय गांधी डीबीटी पोर्टल ओपन होत नाही आहे, ओपन होत नाही. काय ओपन होत नाही दादा, ओपन होत आहे. तुम्ही चेक करा ना, पहा ना. आता याच्यामध्ये जायचं आहे तुम्हाला. मी काय म्हणतो, हा सद्यस्थिती ऑप्शन आहे, याच्यात क्लिक करायचं आहे. जुनच आहे मंडळी, फक्त याच्यात काही नवीन फीचर्स आले आहेत. जुनच आहे चालू. ठीक आहे, सद्यस्थितीवर क्लिक केला. इथे तुम्हाला तुमचे पहा, इथे तुम्हाला काय मागत आहे, आधार कार्ड नंबर मागत आहे. आधार कार्ड नंबर टाकलं की तुम्हाला हा कॅपचा टाकावा लागेल. मग कॅपचा टाकलं की त्यानंतर मग कॅपचा टाकलं की मग ओटीपी टाका, ओटीपी येईल त्याचा. हे क्लिक केलं की ओटीपीचा ऑप्शन येते. बघ ओटीपी टाकलं की मग तो चार्ट ओपन होतो. लक्षात घ्या, काही मोठी गोष्ट नाही आहे, एकदम इझी आहे. ओके, म्हणून तुम्ही करा समोर. आता मी माझ्या आधार कार्ड नंबर नाही टाकू शकत मी, तुम्हीच करून पहा. ओके, व्हिडिओला पुन्हा पुन्हा पहा, तुम्हाला समजून जाईल. मी सर्च काय केलं, संजय गांधी निराधार योजना डीबीटी पोर्टल असं सर्च करा, तेव्हा तुम्हाला असं ओपन होईल. ओके, आणखी दुसरी गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो मंडळी, पहा हे ओपन केल्यानंतर जेव्हा तुम्ही जे आधार कार्ड नंबर टाकाल, ओटीपी येईल तुम्हाला, ओटीपी टाकाल, एक चार्ट ओपन होईल ना. त्या चार्टला सगळ्यात खाली पहा, सगळ्यात खाली उजव्या बाजूला पाहाल, तिथे तुम्हाला अपलोड डेट दिसेल. अपलोड डेट किती आहे ते पहा. म्हणजे ती आताची असेल, ह्या जुलै महिन्याची असेल तर समजून जा जुलैची थकीत पेन्शन तुम्हाला येत आहे. आणि खूपच जुनी तुमची पेन्शन पण नाही आली आणि खूपच जुनी अशी अपलोड डेट दाखवत असेल तर तुम्हाला प्रॉब्लेम आहे. तुमचं जे संजय गांधी योजनेचा जो योजना आहे बंद करण्यात आली आहे, याचा अर्थ असा होतो मंडळी. ओके, जर असं दिसत नसेल तर समजलं. आणि मग त्यानंतर पुन्हा बॅक यायचे आहे. याच्यामध्येच बॅक आल्यानंतर पहा, हा जो स्थिती ऑप्शन आहे ना, ह्या स्थितीवर क्लिक करायचे आहे. ह्या स्थितीवर क्लिक केल्यानंतर पहा तुम्ही, आता इथं काय ओपन होत आहे, स्कीम नेम. ओके, स्कीम नेम आणि हा खाली SGS नंबर टाकायचा तुम्हाला. SGS नंबर कुठे मिळेल तुम्हाला, जो चार्ट तुम्ही सुरुवातीला ओपन केला, ज्याच्यामध्ये तुम्ही अपलोड डेट पाहिलं नाही का, त्या चार्टमध्येच तो SGS नंबर असतो, म्हणजे तुमच्या योजनेचा नंबर असतो. तो कॉपी करा, म्हणजे लिहा कुठेतरी आणि तो इथं लिहा. ओके, आणि योजनेचं नाव इथं क्लिक करावं लागेल. आता हे ओपन नाही होते माझ्यासाठी, तुम्हाला काय करावं लागेल, मग ह्या ठिकाणी 3 डॉट दिसत तुम्हाला, हे 3 डॉट वरतं, ह्या 3 डॉट वर क्लिक करावं लागेल आणि डेस्कटॉप टाईपला काढायला लागेल. पहा इथं क्लिक करतो, पहा हे क्लिक करतो, डेस्कटॉप साईट निघून गेला. ठीक आहे. आता याच्यावर योजनेचं नाव लिहायचं, काय आहे, संजय गांधी निराधार योजना आहे की कोणती आहे की श्रावणबाळ आहे. आणि मग आपला अप्लिकेशन नंबर इथे टाकायचा, जो त्या चार्ट मध्ये दिसला होता, ज्याच्यामध्ये तुम्ही अपलोड डेट पाहिली होती ना, त्या चार्ट मध्ये उजव्या बाजूला डाव्या बाजूला तुम्हाला SGS नंबर दिसेल. म्हणून तो जसं तुम्हाला तो चार्ट दिसेल ना, त्याचे स्क्रीनशॉट काढून ठेवा. ठीक आहे, आणि त्यानंतर तो स्क्रीनशॉट काढून ठेवल्यानंतर त्याच्यातला जो SGS नंबर याच्यात टाका. तो टाकला तर तुम्हाला पूर्ण तुमच्या लेखाजोखा दिसून जाईल की प्रॉब्लेम आहे की काय आहे की पेंडिंग आहे. ठीक आहे, पण सुरुवातीला समजून जाईल अपलोड डेट किती जुनी आहे, त्यावरून समजून येतो मंडळी. समजा 4 ते 5 महिने अगोदरची अपलोड डेट जुनी आहे, समजून जायचं खूप मोठा प्रॉब्लेम आहे. तुम्हाला तहसीलमध्ये जाणं अनिवार्य आहे. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, सुरुवातीला सगळ्यात अगोदर आधार अपडेटसाठी न्या. मी तुम्हाला सांगतो सगळ्यात अगोदर. त्यानंतर मग आधार कार्ड अपडेट झाला, आधार कार्ड आणि पॅन कार्ड घेऊन बँकेत जा आणि KYC झाली का म्हणून पहा, करून द्या म्हणा त्यांना. आणि झाली असेल ती तर त्यांना म्हणा माझे अकाउंट डीबीटी नाही येत म्हणा, माझ्या अकाउंटवर पैसे येत नाहीये, तर डीबीटी करून द्या, म्हणजेच MPCI मॅपिंग करून द्या म्हणा, जेणेकरून माझ्या आधार कार्ड हा बँकेसोबत लिंक राहायला पाहिजे आणि माझे पैसे जे आहेत ते
अकाउंटमध्ये आले पाहिजेत संजय गांधी योजनेचे, असं त्यांना स्पष्ट म्हणा बँकवाल्यांना. ओके. आणि तेवढं म्हटल्यानंतर तुम्ही सरळ मग लाईफ सर्टिफिकेटचं फॉर्म नसेल भरलं तर करून घ्या लगेच. लाईफ सर्टिफिकेट मोबाईलवर होते, तुम्हाला माहिती आहे, बेनिफिशियरी सत्यापन ॲप आणि आधार RD ॲपच्या द्वारे ते करून घ्या. ओके. आणि त्यासाठी मोबाईलची गरज असेल तर मोबाईलची लिंक पण खाली दिलेली आहे Realme P4 5G ची, तुम्ही घेऊ शकता, नाहीतर नाही घेऊ शकत, तुमची इच्छा, पण घ्या. चांगलं मोबाईल आहे. त्याचप्रमाणे डॉक्युमेंट ठेवण्यासाठी डॉक्युमेंट फाईलची लिस्ट दिली आहे, लिंक दिलेली आहे आणि रेनकोटची लिंक मी दिलेली आहे. ओके, तुम्ही पाहू शकता तुम्हाला आवडला तर. ठीक आहे. आता आपण समोर जाऊया. त्यानंतर लाईफ सर्टिफिकेट काढलं तुम्ही की सरळ मग तहसीलमध्ये जायचं आपले सगळे डॉक्युमेंट घेऊन. हे सगळे कामं झाल्यानंतर आणि त्यांना मग प्रॉब्लेम सांगायचा, माझे 4-5 महिन्यापासून पेन्शन येत नाही दादा, मी काय करू, माझी मदत करा. तर ते मग तुम्हाला काय करतील, रिक्वेस्ट करा खूप, त्यांना सोडायचं नको तिथून. तर ते लोक तुमचा रेकॉर्ड पाहतील आणि त्यांना म्हणा, मग ते बाई तिथे बसले राहील तेव्हा माणूस बसला राहील, त्यांना म्हणा माझी फेल्ड रिपोर्टची PDF काढून द्या म्हणा. फेल्ड रिपोर्ट म्हणजे माझी पेन्शन का नाही येत आहे त्याची रिपोर्ट, फेल्ड रिपोर्ट ची प्रिंट काढून द्या. ते काढून देतील मंडळी. नाही काढून दिलं सरळ ते नायब तहसीलदार राहतो ना, नायब तहसीलदारकडे जायचं, साहेब मला पेन्शन येत नाही, माझी फेल्ड रिपोर्ट काढून देत नाही म्हणा. ते डेअरिंग ठेवायची मंडळी, मी खरं सांगतो, घाबरायचं नाही कोणाला, कोणाच्या बापाचे खाल्ले पिले नाही आपण. ओके. आणि मग ज्या तुम्हाला फेल्ड रिपोर्ट मिळेल, समजून जाईल तुम्हाला काय प्रॉब्लेम, लिहिला राहील पूर्ण EKYC फेल आहे की काय आहे ते. म्हणून तुम्हाला ह्यासाठीच म्हटलं मी, सगळं काय पाहिजे आधी पहिले करून घ्या. मी तुम्हाला जे सांगितलं नाही का तुम्हाला, ते आधीच मला करून घ्यायचं आहे, मग तहसीलमध्ये जायचं आहे. ओके. म्हणजे कोणताच प्रॉब्लेम दाखवणार नाही मग. आणि दाखवते असेल तर झालं आहे, म्हणजे ह्या अगोदर तुम्ही जाण्याच्या अगोदर तुम्ही करून टाकलं ना, तर समजा EKYC लिहिलं असेल तर EKYC फेल, तर EKYC तुम्ही केलीच आहे, मी सांगितलं तसं नाही का. मॅपिंग जे MPCI मॅपिंग म्हणा, DBT ते तर केलंच आहे तुम्ही आता. म्हणजे समोर तुम्हाला पेन्शन येईल, मग त्यांना रिक्वेस्ट करा की साहेब समोरच्या ह्याच्यात माझी लिस्ट बनेल तेव्हा माझी पेन्शनची अप्रुव्हल नक्की पाठवा. आणि माझ्या जर काही फॉर्म असेल तर फॉर्म मला द्या म्हणा, मी भरून देतो. मग तुम्हाला एक छोटासा फॉर्म देतील मंडळी. खरं सांगतो, तुमची जर योजना बंद झाली असेल, 5-4 महिन्याच्या वर जर पेन्शन नाही मिळत आहे तर योजना बंद पडली याचा अर्थ असा होतो. तर तुमच्याकडून एक फॉर्म भरून देतील आणि तो फॉर्म भरून दिला की पेन्शनचं काम झालं. ओके. पण ते सध्या सुरू जर नसेल तर 15च्या नंतर जा मंडळी. पहा, सध्या आता सुरू जर नसेल तर 15 नंतर जा. ते जर एकच वेळा जाऊन पहा, आता होत असेल तर ठीक आहे, नाही तर 15च्या नंतर नक्की जा. त्यांना विचारा, नाही तर मग केव्हापासून ऑफिस चालू होईल म्हणा, कामं चालू होतील, तर त्यांना ज्या दिवशी म्हणतील त्या दिवशी तुम्ही जा. ओके मंडळी. पण ऐकून घ्या, तुमची पेन्शन नक्की सुरू होईल 100%. जर हे जी प्रोसिजर मी तुम्हाला सांगितली, चांगल्यानं ऐका वारंवार व्हिडिओ, आणि ह्या प्रोसिजरनुसार जर तुम्ही केलं तर तुमचं काम नक्की होऊन जाईल मंडळी. खरं सांगतो, दुसरं कोणतं कामच नाही राहिलं. आणि दुसरी गोष्ट, लाईफ सर्टिफिकेट झालं. आणि दिव्यांग जर लाभार्थी आहात तुम्ही, तर तुम्हाला ह्या सगळं तर करायचं आहे. तुमचा UDID कार्ड जो आहे तो पण अपडेट पाहायचा आहे, किती तारीख आहे. ओके. आधार कार्ड अपडेट करायलाच, पण UDID कार्डची तारीख पहा आणि एक्सपायर होण्याच्या 3 महिन्याच्या अगोदरच त्याला एक्सपायर मधून बाहेर म्हणजे रिन्युअल करून घ्या. तुम्हाला कुठे जायची गरज नाही. प्रत्येक गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये आता वेगळं ऑफिस बनलं आहे, रिहॅबिलिटेशन सेंटर दिव्यांग लोकांसाठी. तिथं जा, सरळ ते तुमचे कामं करून देतील. तुम्हाला काय घेऊन जायचे, आधार कार्ड घेऊन जायचे, आपली ब्लड रिपोर्ट किंवा जी MRI रिपोर्ट जे काही आहे तुमच्याकडे ते घेऊन जायचे आहे, आणि आधार कार्ड, ब्लड रिपोर्ट आणि जो दिव्यांग कार्ड आहे त्याची सर्टिफिकेट घेऊन जायचे आहे. ओके. नसेल तर तुम्ही डाउनलोड करू शकता आपल्या UDID कार्ड वेबसाईटवरून. ओके. ते घेऊन जायचे आणि त्याला लॅमिनेशन करून न्यायचं आहे. ओके. समजून जा, लॅमिनेशन करून न्यायचं त्या सर्टिफिकेटला. ओके. आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तिथे गेल्यानंतर वाट पहा तुमच्या. आणि शक्य जे आहे, मॅक्झिमम लोकांना तर परमानंट कार्ड देतात. म्हणजे आतापर्यंत तुम्हाला टेम्पररी कार्ड मिळत असेल, यानंतर परमानंट कार्ड मिळत आहे. कारण मला पण परमानंट कार्ड मिळालं आता. ह्या अगोदर मला टेम्पररीच होता सिकल सेलचं, आता मला परमानंट कार्ड मिळालं आहे मंडळी. तर तुम्हाला पण शक्यता आहे की मिळू शकते, म्हणजे त्रास पाहू नये. ओके. ही गोष्ट लक्षात घ्या. तुम्ही ज्या, तुमचं काम नक्की होऊन जाईल. ओके. आणि त्यानंतर पहा, हे सगळं केलं, रिन्युअलसाठी टाकलं, रिन्युअल आल्यानंतर मग सर्टिफिकेट तुम्हाला तहसील नेऊन द्यायचे, तुम्हाला माहितीच आहे. पण त्यानंतर मग काय करायचं आहे, दिव्यांग पोर्टल आणि UDID पोर्टल हे वेगवेगळ्या वेळी ओपन करायच्या. ह्यामध्ये सुद्धा EKYCचा ऑप्शन आलेला आहे. पुष्कळ लोकांची मागची पेन्शन नाही आली ह्याच कारणाने. EKYCचा ऑप्शन UDID पोर्टलमध्ये आणि दिव्यांग पोर्टलमध्ये
जर दिव्यांग असाल तर ओपन करा. तुम्ही आपला प्रोफाईल ओपन करा. नसेल सुरू केलं होतं तर त्याला रजिस्टर करा लवकरात लवकर आणि ओपन करा. त्यामध्ये ई केवायसीचा ऑप्शन आहे. तिथं आधार कार्ड टाकून ई केवायसी करून टाका आणि तिथं एक नवीन ऑप्शन आलेला आहे मेरी पहचान म्हणून. तो डिजी लॉकर सोबत लिंक करायचा आहे आपला अकाउंट. ओके. आणि ते केलं की समजा तुमचं काम कंप्लीट झालं. आता तुम्हाला काही करायची गरज नाही. ओके. हे सगळे कामं करा, तुमची पेन्शन नक्की येईल. आणि मी जे सांगितलं तसं करा, तुम्हाला पेन्शन नक्की येईल मंडळी. आणि आवडली बातमी तर सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन दाबा आणि ऑल ओव्हर क्लिक करा. लाईक करा, हाईप करा, कॉमेंट करा आणि शेअर करा. सबस्क्राईब नक्की करा. पण थँक्यू.